शेतकरी मित्रांनो, तुम्ही फवारणी करताय पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. औषध खर्च वाढतोय पण कीड नियंत्रण होत नाही. तर यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे चुकीचा नॉझल वापर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नॉझल म्हणजे काय, किती प्रकार आहेत, कोणत्या पिकासाठी कोणता नॉझल वापरायचा आणि योग्य नॉझल वापरून उत्पादन कसं वाढवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमचं शेतीचं नुकसान वाचवू शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळते खरी, अचूक आणि उपयोगी शेती माहिती. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. नॉझल म्हणजे काय? मित्रांनो, नॉझल म्हणजे फवारणी यंत्राचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नॉझलचं काम काय? द्रव पदार्थ म्हणजे औषध लहान थेंबांमध्ये बदलणे, योग्य पद्धतीने पिकांवर फवारणी करणे, औषधाचा अपव्यय कमी करणे. जर नॉझल योग्य नसेल तर औषध वाया जातं, कीड नियंत्रण होत नाही, उत्पादन कमी होतं. त्यामुळे योग्य नॉझल निवड खूप महत्त्वाची आहे. नॉझलचे मुख्य भाग. नॉझलमध्ये मुख्यतः 4 भाग असतात: बॉडी, स्ट्रेनर म्हणजे जाळी, गॅस्केट आणि टीप. हे सर्व भाग व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. जर जाळी बंद झाली तर फवारणी योग्य होत नाही. नॉझलचे प्रकार. 1. फ्लॅट फॅन नॉझल म्हणजे FFN नॉझल. हा नॉझल तणनाशक फवारणीसाठी सर्वात जास्त वापरला जातो. सरळ आणि सपाट फवारणी, मोठ्या क्षेत्रासाठी योग्य. वापर: सोयाबीन, कापूस, गहू. फायदा: एकसमान फवारणी, कमी वेळात जास्त क्षेत्र कव्हर. 2. पोकळ शंकू नॉझल म्हणजे हॉलो कोन नॉझल. हे कीटकनाशक आणि बुरशीनाशकासाठी योग्य. लहान थेंब तयार करतो, पानांच्या खालीही पोहोचतो. वापर: फळबाग, भाजीपाला. फायदा: कीड नियंत्रण उत्तम, पिकावर समान फवारणी. 3. फ्लड जेट नॉझल म्हणजे FJ नॉझल. हे जमिनीवर फवारणीसाठी वापरला जातो. मोठे थेंब, जलद फवारणी. वापर: तणनाशक, खत फवारणी. 4. पूर्ण शंकू नॉझल म्हणजे FC नॉझल. हे संपूर्ण भागावर समान फवारणी, मध्यम आकाराचे थेंब, संतुलित फवारणी. वापर: सर्वसाधारण शेती. सिंगल स्विव्हल नोझल, जास्त दाबाने फवारणी, 360 अंशात फवारणी, खोल भागात पोहोचतो. वापर: बागायती पिके. 6. डबल स्विव्हल नोझल, 2 दिशांनी एकाच वेळी फवारणी करतो. दाट पिकांमध्ये प्रभावी फवारणी, पानांच्या वर व खाली दोन्ही बाजूंना औषध पोहोचते. वापर: फळबाग, कापूस, भाजीपाला. फायदा: औषधाचे उत्तम कव्हरेज, कीड व रोग नियंत्रण अधिक प्रभावी, वेळ आणि औषधाची बचत. योग्य नोझल कसा निवडावा? मित्रांनो, नोझल निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा: विकाचा प्रकार, औषधाचा प्रकार, फवारणीचा उद्देश, वाऱ्याचा वेग. उदाहरण: तणनाशक फ्लॅट फॅन, कीटकनाशक हॉलो कोन. नोझल वापरताना चुका टाळा: खूप जास्त दाब वापरणे, चुकीचा नोझल वापरणे, जाळी साफ न करणे. यामुळे नुकसान होते, औषध वाया, उत्पादन कमी. नोझल देखभाल मेंटेनन्स. प्रत्येक फवारणीनंतर स्वच्छ करा, जाळी तपासा, खराब नोझल बदला. छोट्या गोष्टी मोठं नुकसान वाचवतात. फायदा काय होईल? औषध बचत, उत्पादन वाढ, कीड नियंत्रण सुधारणा. मित्रांनो, जर तुम्ही योग्य नोझल वापरला तर तुमचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे.